नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 1, तर रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजेच हिमॅटॉलॉजी होय। तर हिमॅटॉलॉजी म्हणजेच रक्त आणि विकारांचा अभ्यास होय। तर डर्मॅटॉलॉजी म्हणजेच त्वचेचा अभ्यास होय। प्रश्न क्रमांक 2, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? योग्य पर्याय आहे 2, तर पोलिओची लस ही साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाला मानले जाते? योग्य पर्याय आहे 1, तर भारतामध्ये सुश्रुत यांना सर्जरीचे जनक म्हणून मानले जाते। तर भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? योग्य पर्याय आहे 3, तर डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे रक्तगटांचा शोध या शोधाशी संबंधित आहेत। तर कार्ल लँडस्टेनरने ए, बी व ओ या रक्तगटांचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 5, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय डॅशच्या शास्त्रज्ञास जाते? योग्य पर्याय आहे 1, तर शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय गॅलिलिओ या शास्त्रज्ञास जाते। प्रश्न क्रमांक 6, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? योग्य पर्याय आहे 4, तर अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला। तर थॉमस एडिसनने बल्ब, ग्रामोफोन व इलेक्ट्रिक पेनचा शोध लावला। तसेच न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 7, प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले? योग्य पर्याय आहे 2, तर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक 8, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 2, तर जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजनचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 9, सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 4, तर रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशींचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 10, अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? योग्य पर्याय आहे 1, तर अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम पेनिसिलिन हे प्रतिजैविक तयार केले होते। प्रश्न क्रमांक 11, पिरियोडिक टेबल म्हणजेच आवर्त सारणी कोणी बनवली? योग्य पर्याय आहे 3, तर मेंडेलीव यांनी आवर्त सारणी बनविली। प्रश्न क्रमांक 12, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? योग्य पर्याय आहे 2, तर जे. रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते।
प्रश्न क्रमांक 13. पेशी म्हणजे सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? योग्य पर्याय आहे 2. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हे नाव प्रथम वापरात आणले. प्रश्न क्रमांक 14. भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य पर्याय आहे 1. तर प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांना भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15. बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 3. तर वराह मिहिर यांनी बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 16. द्रव्य अणूंचे बनलेले व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 3. तर जॉन डाल्टन यांनी द्रव्य अणूंचे बनलेले व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहेत हा अणुसिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 17. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? योग्य पर्याय आहे 1. तर गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडला. प्रश्न क्रमांक 18. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? योग्य पर्याय आहे 2. तर विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक होत. प्रश्न क्रमांक 19. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. योग्य पर्याय आहे 2. तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 20. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 4. तर आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 21. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होते. योग्य पर्याय आहे 3. तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. प्रश्न क्रमांक 22. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 2. तर थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 23. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 4. तर आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 24. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 3. तर J.J. थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 25. शून्याचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 1. तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 26. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 3. तर वर्गीस कुरियन हे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? योग्य पर्याय आहे 1. तर
28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लशीचा शोधकर्ता कोण होता? योग्य पर्याय आहे 2. तर एडवर्ड जेनर हा स्मॉल पॉक्स आजाराच्या लशीचा शोधकर्ता होता. प्रश्न क्रमांक 29. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? योग्य पर्याय आहे 3. तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा चेतासंस्थेचा अभ्यास या विषयाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 30. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा ग्रह व तारे यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 1. तर अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेल यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 32. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. योग्य पर्याय आहे 2. तर सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 33. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान डॅश यांनी सांगितले. योग्य पर्याय आहे 1. तर द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान कनाद यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 34. जहाज व पाणबुड्या यांच्या रचनेत डॅश या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात? योग्य पर्याय आहे 2. तर जहाज व पाणबुड्या यांच्या रचनेत आर्किमिडीजच्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. तर आर्किमिडीजचे तत्व आहे द्रवात एखादा पदार्थ बुडविला असता तो आपल्या वजना इतका द्रव बाजूला सारतो. प्रश्न क्रमांक 35. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर भटनागर हा पुरस्कार हा विज्ञान या क्षेत्रात दिला जातो. प्रश्न क्रमांक 36. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण? योग्य पर्याय आहे 2. तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF टेस्ट ट्यूब बेबीचा जनक हा रॉबर्ट एडवर्ड्स हा आहे. प्रश्न क्रमांक 37. टॉक्सिकोलॉजी ही कशाशी संबंधित शास्त्र आहे? योग्य पर्याय आहे 3. तर टॉक्सिकोलॉजी ही विषयाशी संबंधित शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 38. केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला? योग्य पर्याय आहे 3. तर केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 15 ऑक्टोबर हा दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला. प्रश्न क्रमांक 39. वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? योग्य पर्याय आहे 4. तर हिप्पोक्रेटस यांना वैद्यकशास्त्राचे जनक म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 40. वातावरणाचा दाब कशाने मोजतात? योग्य पर्याय आहे 3. तर वातावरणाचा दाब हा बॅरोमीटरमध्ये मोजतात. तर हायड्रोमीटर द्रवाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी वापरतात. ग्लुकोमीटर हे रक्तातील साखर तपासण्यासाठी वापरतात. तर थर्मोमीटर हे तापमान मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? योग्य पर्याय आहे 4. तर वॅट हे तापमान मोजण्याचे एकक नाही, तर ते वॅट हे विद्युत शक्ती मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 42. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? योग्य पर्याय आहे 2. तर रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 43. वारंवारतेचे म्हणजेच फ्रिक्वेन्सीचे SI एकक काय आहे? योग्य पर्याय आहे 3. तर हर्ट्झ हे वारंवारतेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 44. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? योग्य पर्याय आहे 4. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होय. प्रश्न क्रमांक 45. पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर डॅश डॅश असेल? योग्य पर्याय आहे 2. तर पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर 15 किलोग्रॅम असेल, कारण चंद्रावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या 1/6 इतके असते. प्रश्न क्रमांक 46. डॅश डॅश या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. योग्य पर्याय आहे 1. तर मायोपिया या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. तर मायोपिया म्हणजेच निकट दृष्टिता होय. यामध्ये जवळचे दिसते मात्र दूरचे स्पष्ट दिसत नाही, कारण वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार न होता दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात, जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो? योग्य पर्याय आहे 2. तर अल्ट्रासोनिक लहरी या वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात, जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो. प्रश्न क्रमांक 48. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, त्याचे कारण डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, त्याचे कारण अपवर्तन होय. प्रश्न क्रमांक 49. इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर इक्रिसॅट तंत्रज्ञान हे भुईमूग या पिकासाठी वापरले जाते. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. टेनेसिन हे काय आहे? योग्य पर्याय आहे 2. तर टेनेसिन हे एक मूलद्रव्य आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका.
म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.